आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांचा सर्वात मोठा निर्णय. राहुरी आणि बारामती या दोन विधानसभा पोटनिवडणुकांसाठी आज शेवटचा दिवस होता. या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्नही केला जात होता. मात्र बारामतीत काँग्रेसने तर राहुरीमध्ये शरद पवार गटाने उमेदवार देऊन बिनविरोधाच्या प्रयत्नांना उधळून लावले. यावर भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कठोर टीका केली जात होती. त्यानंतर आता शरद पवारांनी यावर भाष्य करत प्रत्येकाला उमेदवार देण्याचा अधिकार असल्याचे सांगत बिनविरोध निवडणुकांच्या चर्चा चुकीच्या असल्याचे सांगितले. आज दिल्लीमध्ये सायंकाळी पत्रकार परिषद घेत यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, अजित पवारांबाबत सर्वांना आदर होता. मात्र असे असले तरी बारामती आणि राहुरीची निवडणूक बिनविरोध करण्याची आवश्यकता नाही. तसं करण्याचं काही कारणच नाही. आपल्या विरोधात समोर कोणीतरी उभा आहे ही बाब लक्षात घेऊनच निवडणूक लढवावी. निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. तसा काँग्रेसलाही उमेदवार देण्याचा अधिकार आहे. उमेदवार देण्यात फार चुकीचं नाही. बिनविरोध अशी मागणी करण्यात काही अर्थ नाही. बारामतीत अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला तर काँग्रेसकडून ऍडव्होकेट आकाश मोरे यांनी फॉर्म भरला. राहुरीमध्ये भाजपकडून अक्षय कर्डिले तर शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांनी अर्ज दाखल केला. प्रमुख पक्षांच्या तगड्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने आता या निवडणुका बिनविरोध होणार नाहीत हे जवळपास स्पष्ट आहे.